ऑइल मुरेल केसांमध्ये. तुम्हाला इथे जास्त हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज मी तुमच्यासोबत माझी हेअरस्टाईल शेअर करणार आहे, जे की तुम्ही मला लाईव्हमध्ये, कमेंटमध्ये, इन्स्टा DM मध्ये विचारता की तू हेअरस्टाईल कशी करतेस, पोनीटेल कशी बांधतेस. तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि रिअलमध्ये मी तुम्हाला पोनीटेल बांधून दाखवणार आहे की मी कशी बांधते. आणि खूप सारे लोक विचारतात की तू हेअर केअर कशी करतेस, केसांना काय लावतेस, कोणतं ऑइल लावतेस जेणेकरून तुझे केस इतके जास्त लांब आहेत आणि स्ट्रेट आहेत, सिल्की आहेत. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला गाईज, व्हिडिओ स्टार्ट करूया. जास्त वेळ तुमचा नाही घेत. आणि पहिल्यांदा मी तुमच्यासोबत माझी हेअरस्टाईलिंग शेअर करते की मी कशी करते. हे गाईज, तर माझी फर्स्ट हेअरस्टाईल आहे माझे ओपन हेअर. आणि तुम्ही लोक मला खूप विचारत असतात की तू हेअर ओपन का नाही ठेवत. तर याचं रिझन हे आहे की ओपन हेअर ठेवणं थोडंसं हेक्टिक होऊन जातं माझ्यासाठी, कारण की त्याला कॅरी करणं नाही पॉसिबल होत. त्यामुळे मी ऑडिशन वगैरे असेल किंवा कुठेतरी फंक्शन असेल तर त्यावेळेसच मी माझे हेअर ओपन ठेवते. आणि आय नो हेअर ओपन हे छान दिसतात आणि पण त्याला कॅरी करणं थोडंसं टफ आहे असं मला वाटतं, कारण की माझे हेअर लॉंग आहेत आणि जर माझे हेअर थोडेसे असे छोटे असते तर मी डेफिनेटली त्याला ओपन ठेवलं असतं, पण नाही होत पॉसिबल. आणि ओपन हेअर पण छान दिसतात, आय नो. सो गाईज, माझी सेकंड हेअरस्टाईल आहे पोनीटेल हेअरस्टाईल, जे की तुम्हाला खूप जास्त आवडते. आणि तुम्ही लोक म्हणता की तू हेअरस्टाईलमध्ये खूप छान दिसते. खूप सिंपल हेअरस्टाईल आहे आणि मला DM पण येतात, त्यामध्ये मला विचारलं जातं की तू पफ वगैरे करतेस का, आणि जर करत असशील तर आमच्यासोबत शेअर कर. तर गाईज, मी पफ वगैरे नाही करत, तर मी कशी पोनीटेल बांधते हे तुमच्यासोबत शेअर करते. तर चला स्टार्ट करूया. सो गाईज, तुम्हाला असं मधून पार्टिशन करायचं आहे. जर तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही स्किप करू शकता. आणि समोरून तुम्हाला हेअर नको असतील तर ते पण तुम्ही स्किप करू शकता, पण मला आवडतात तर मी ठेवणार आहे. इझिली हेअर पाठीमागे घ्यायचे आहेत. जास्त ताण नाही द्यायचा आणि त्रास नाही द्यायचा केसांना. तुम्ही फक्त बघा मी कशी बांधते. आणि तुमच्याकडे एक छान असा रबर असणं गरजेचं आहे. आणि तो चांगला असावा, चांगल्या क्वालिटीचा असावा, जेणेकरून तुमचे केस अडकणार नाही आणि खूप जास्त टाईट नाही होणार. तर असा एक रबर बँड घ्या. आणि खूप जास्त टाईट नाही बांधायचं आपल्याला, तुम्ही बघा. आणि थोडंसं हलक्या हाताने आपल्याला हे थोडं पुढे घ्यायचं आहे, जास्त नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप जास्त टाईट झालेलं आहे तर एक राऊंड तुम्ही कमी करा आणि हलक्या हाताने पुढे घ्यायचं आहे हे, जेणेकरून जास्त केस टाईट नाही होणार. आणि आता मी पफ कसा करते हे तुम्ही बघा. खूप इझी आहे. हे समोरचे केस आहे ते तुम्हाला थोडेसे हलक्या हाताने पुढे घ्यायचे आहेत, जास्त नाही. आणि जेव्हा तुम्ही हे समोरचे केस पुढे घेणार तेव्हा हे थोडंसं लूज होणार, तर त्याला हलक्या हाताने थोडंसं टाईट करा, जास्त नाही. आणि इथे तुम्हाला असं वाटत असेल की माझे हेअर खूप जास्त नाही येत असं दिसत आहे, तर इथे थोडेसे तुम्ही हलक्या हाताने छोटे छोटे केस बाहेर काढू शकता, जर तुम्हाला हवा असेल तर. आणि जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि इथे पण तुम्हाला हेअर हवे असतील तर तुम्ही ठेवू शकता, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. सो गाईज, डन. हेअरस्टाईल झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता थोडेसे हेअर तुम्हाला असे राऊंड राऊंड करायचे आहेत, जेणेकरून ते छान दिसतील आणि त्याला थोडासा शेप येईल. आणि जर तुम्हाला केस पुढे हवे असतील तर तुम्ही पुढे पण घेऊ शकता, छान दिसतात. मध्ये असं पार्टिशन करा आणि केस पुढे घ्या. सी गाईज, खूप
हेअरस्टाईल आहे आणि डन झालेली आहे आपली पोनीटेल हेअरस्टाईल, जे की तुम्ही मला खूप जास्त विचारता. आणि असं तुम्ही कॉलेजला, ऑफिसला किंवा काही फंक्शन असेल तरी पण तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. खूप छान दिसते. सो गाईज माझी थर्ड हेअरस्टाईल आहे जी की तुम्हाला खूप जास्त आवडते. आणि तुम्ही लोक मला विचारत असता की तू हे हेअर कसे बांधते, तर चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि जेव्हा आपला एक राऊंड राहतो, तुम्ही बघू शकता, जेव्हा आपला एक राऊंड राहतो पोनीटेल बांधायचा, त्यावेळी तुम्हाला तो असा राऊंड करायचा आहे. सी, आणि तो असा घ्यायचा आहे केसांमध्ये आणि इथे असा तो पॅक करायचा आहे. आणि हे हेअर तुम्हाला असे वरती घ्यायचे आहेत. तुम्हाला इथे जास्त पफ हवा असेल तर तुम्ही करू शकता. आणि इथे तुम्हाला हेअर हलक्या हाताने पुढे घ्यायचे आहे. ही पण हेअरस्टाईल खूप इझी आहे गाईज, झाली. आणि तुम्हाला समोर केस घ्यायचे असेल तर तुम्ही समोर पण घेऊ शकता. सो गाईज, ज्या मोस्ट इम्पॉर्टंट हेअरस्टाईल आहे ज्या की तुम्हाला आवडतात तर त्या मी कंप्लीट केलेल्या आहेत. आणि आता मी तुमच्याशी माझं हेअर केअर शेअर करते आणि लवकर करते. जास्त मोठा होऊन जाईल व्हिडिओ तर मी थोडा शॉर्टमध्ये करते. तर चला हेअर केअर शेअर करते लगेच. हे गाईज, हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे आणि प्रमोशन व्हिडिओ पण नाही आहे. मी स्वतः हेअरची केअर कशी करते हे मला खूप जास्त विचारलं जातं लाईव्हमध्ये, कमेंटमध्ये, इंस्टाग्राम डीएममध्ये. तर मी असा विचार केला की मी तुमच्यासोबत शेअर करते. तर गाईज, जेव्हा मला केस धुवायचे असतात तर त्याच्या आदल्या दिवशी मी पॅराशूट ऑइल आणि कास्टर ऑइल लावते. मी फक्त 2 थेंब घेते कास्टर ऑइलचे. आणि पॅराशूट ऑइल मला माझ्या केसांना जितकं हवा असेल तितकं मी ॲड करते. आणि मी खूप जास्त लावते कोकोनट ऑइल. सो तुम्हाला कमी लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि आपल्याला स्काल्पचा मसाज करायचा आहे रात्री, जसं की तुम्ही असं करू शकता केसांना, जेणेकरून तुमचे हेअर थोडेसे आतमध्ये ते ऑइल मुरेल केसांमध्ये. तर तुम्ही थोडासा मसाज करा. आणि जेव्हा तुम्हाला हेअर वॉश करायचे आहेत तर मी सकाळी लोरियल पॅरिस फॉल रेसिस 3X हा शॅम्पू आहे. हे प्रमोशन नाही आहे, जे मी यूज करते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि हा खूप छान शॅम्पू आहे, तुम्ही डेफिनेटली घ्या. आणि तुमचा हेअर लॉस होत असेल तर त्यासाठी पण हा खूप छान आहे आणि हा मी यूज करते. आणि जर मला असं वाटत असेल की माझे हेअर थोडेसे डल झालेले आहेत, शाईन नाही आहे हेअरला आणि थोडेसे असे ड्राय झालेले आहेत, तर मी नुपूर मेहंदी लावते. माझे हेअर व्हाईट नाही आहे, मला जर शाईन हवी असेल केसांना तर मी नुपूर मेहंदी लावते. किंवा मग गार्नियरची बर्गंडी कलर आहे, तो पण मी यूज करते. छान आहे, त्याने केस खूप जास्त छान होतात. आणि इतकंच करते हेअरला, बाकी काही नाही करत. आणि खूप लोक मला विचारतात की तुझे लॉंग हेअर कसे आहेत इतके. तर मी खूप जास्त केअर करते केसांची. मी जास्त टाईट केस नाही बांधत, जसं की तुम्ही मला खूप म्हणता की तू हेअर ओपन ठेवत जा. तर जास्त हेअर ओपन नाही ठेवायचे, कारण की बाहेरची हवा वगैरे, ऊन वगैरे केसांना खूप जास्त ड्राय करतं आणि आपला स्काल्प खराब होतो. तर तुम्ही जास्त ओपन हेअर नका ठेवू. आणि मुलांसाठी पण हे युजफुल आहे. मुलं पण कोकोनट ऑइल आणि कास्टर ऑइल यूज करू शकता. सो छान आहे, तर तुम्ही हे यूज करा. हे गाईज, तर आजचा हेअर केअर बद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजून तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट करा, मी त्या सॉल्व्ह करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करेन. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट काहीतरी नवीन घेऊन येईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल, लाईक, शेअर अँड कमेंट. काय हसत राहा, खुश राहा. लव्ह यू ऑल, बाय गाईज.